एग्ज़ाम्स का सीजन आता है तो हम बच्चे लोग की बहुत फटती है। पूरे सेमेस्टर भर में हम बच्चे लोग इतने मज़े मारते हैं और फिर एंड से एग्ज़ाम्स का वक्त आने पर एग्ज़ाम्स हमारे मारता है। सो हाय गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। सो हमारे एग्ज़ाम्स चालू हो गए गाइस। तो आज के व्लॉग में प्रो लेवल चीटिंग टिप्स और बच्चे लोग के निराश थोपड़े सब देखने को मिलेगा आपको। बने रहिए लास्ट तक व्लॉग में। लेट्स गो। यो व्हॉट्स अप पब्लिक, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज मला माहिती लय दिवसापासून माझे व्लॉग आलेले नाही आहे, कारण माझे पेपर चालू मी व्लॉग नाही टाकू शकलो. कारण आमचे युनिव्हर्सिटीचे पेपर एवढे हार्ड राहते. कोणी मी नाटू जातो युनिव्हर्सिटीचं पोरगा सॉल्व नाही करू शकत. त्याला अच्छा हमको सिखा रिया है. आता एक दिवसाचा अभ्यास लागतो चांगला मस्तपैकी. ब्लॉगिंगमुळे मला वाटलं मी डिस्ट्रॅक्ट होऊन जाईल, त्याच्यामुळे टाकले नाही ब्लॉग. पण आता 3 पेपर बाकी आहे. 3 पेपर असेच निघून जाईल मस्तपैकी, काही विषय नाही त्या पेपरचा. 6:15 वाजलेले आहे. मग सगळे कोणतं कामासाठी येणं पडली तर ते काम झालेलं आहे आपलं. वापस जाणं पडेल. आता थंडी एवढी, वेळ घालून आलो डायरेक्ट गाडीवर. एवढी थंडी आहे. ग्रूमिंग करणे आज. कटिंगला वाढलेली आहे. कटिंग करावं लागेल. घरी जाऊ, थोडा चहा की करू मस्त वेगळी. कटिंग करायला जाऊ. मिलते आपको घर पे. अपनी चाय बन के रेडी हो चुकी है. मस्त एक ग्लासात चाय घेऊ आपण. आता मी ग्लासात चहा घेतो. तू या श्लोकांवर जे कपात चहा घेते, ग्लासात चहा प्यायची मजाच वेगळी. होय होय, ग्लासात चहा प्यायची मजाच वेगळी. आता फटाफट चहा खतम करू आपण आणि जाऊ कटिंग करायला. काय आपली कटिंग झाली. रितेश भाऊने कटिंग केली आपली युनिसेक्स सॅलॉनमध्ये. 1 नंबर कटिंग झाली आपल्याला. किती झाले भाऊ? थोडा टाइमपास करायसाठी मित्रांच्या रूमवर जाऊन येऊ आपण. जाट कुठे झोपेले? येस, एकदा आपल्या लोकांची सकाळ होऊन गेली आणि भाऊची सकाळच झाली. काय पांघरून झोपलाय असं सर्व. काय मी आलो कटिंग वर. कटिंग कशी झाली? फोनाला लवकर उठत 12 पर्यंत उठत नाही. वा, BFA काही अभ्यास आहे का नाही? BFA दोनच्या काय जाता आम्ही चाललो नाश्ता करायला. सर्वेश भाऊ आपल्याला पार्टी देणार आहे. गलत फॅमिली सईच फॅमिली आहे. सर्वेश भाऊ पार्टी देणार आपल्याला मस्त. काय घालणार सर्वेश? 10 रुपयाचा चहा आणि 10 रुपये चल. 10 रुपये बिस्किट ठिकाणमध्ये. गाइस, कुत्ता पालो है ना पालो, लेकिन ऐसा दोस्त जरूर पालो जो एकदम ड्रायव्हर की फिलिंग दे. जिथं म्हणलं तिथे ड्रायव्हिंग डायरेक्ट मालिकची फिलिंग दिली पाहिजे. ड्रायव्हर ठोकून फक्त गाडी. ड्रायव्हर नवीन आहे काही कवळीचा. परळीचा ड्रायव्हर. परळी अण्णा तात्या. गाईस, नाश्ता वगैरे करून झाला आहे आपला. आता हे 2 जण चालले चहा प्यायला. मी तर घेणार नाही चहा आपल्याला आपल्याच हातात आवडतो बघतो. ग्रुपवर काय चालू आहे सर्वेश? एकटे खायला गेले. त्यांना बोलवलं तरी येत नाही ते पोरा. सर्वेश कधी कधी पार्टी म्हणजे कधी मध्येच देतो पार्टी. कधी मध्ये नाही, आजच दिली. हां, तुला नाही दिली? अरे मला नको. अरे नको जरा. अरे एवढं गरम खाल्लंय तर चहा बिना माझ्यापेक्षा भाग नसं. या भाऊने आपल्याला त्यांच्या लॅपटॉपची पार्टी दिली आहे. पोरांना ग्रुपवर चिडवणं चालू आहे, फोटो काढणं चालू आहे एकमेकांचे. काय म्हणू लागले पोर एज ग्रुपवर? काय गद्दार म्हणाल सर्विसला. सर्वेश गद्दार यार. तू आम्हाला पार्टी दिली, त्यांना नाही दिली पार्टी. सगळे गद्दार कसे पोरं राहते. सगळे गद्दार. काही मित्रांना पार्टी देते, सगळ्यांना नाही देत. गाईज, आंघोळ वगैरे झालेली आहे आपली. कटिंग कशी झाली चेक करू शकता तुम्ही. सो गाईज, वेलकम टू नेक्स्ट डे. आज आपला पेपर आहे. काल काही ज्यादा दाखवू नाही शकलो मी तुम्हाला. आपला मित्र गोले भैया आलेला इथं. किती अभ्यास केला? काहीच नाही केलं. आता करू लागला. मग अभ्यास पाहायचा तुला? आम्ही यांना दाखवतो. याला म्हणते अभ्यास. लिहून घे कुठतरी लिहून घे. आजच्या पेपरचा जेवढं तेवढा अभ्यास केला आहे. हे चीटर प्लेयर लिहू लागले. आता आपण तर चिटिंग नाही करा छोट्या मोठ्या पेपरसाठी. पायावरचं खाली. पायावरचं दिसन का असं? जेवढी होईल तेवढी चिटिंग करायची. सगळी कुठं करायची? जेवढं पाहिजे तेवढंच. व घपलं तर काय विषय घ्यायचा मग. तर तसं मला काही टेन्शन नाही. मग बाजूला चांगलं फिल्टर आहे मला दाखवायला. Business is the economic activity. Is the economic activity in which we provide goods and services to the customers and that involves
याला म्हणते चीटर पोर. या बाई मी बुटावर लिहू लागला. आणि तू दाखवला तो दाखव. मग काही नाही, मी तर आहेच बिन लाजा, पण त्या कोणी एक्सपेक्ट नाही करू शकत ना आपण असं गंध टिक्का लावेल ना तू. पाय पडून आला असन ना, मंदिरात जाऊन आला असन ना. चिटिंग नसते करत काय. देवाने काय चिटिंग करायला शिकवलं का तुला? 14 प्रिन्सिपल गुले पाय बरं पोर यार. पोरं काय काहीच नाही देऊ. गुले दाखव याला. बघायचं तुला अच्छा हात दाखवतोय का? यो गाईज आता आम्ही चाललोय पेपरला. बघू आता पेपरची किती लागते आणि आमची किती लागते. पेपर चांगला जातो का वाईट जातो मग इथं नाही लागणार. नाही मै बी नाही लागत. पेपर सोप्पा आहे. बिझनेस मॅनेजमेंट आहे. पेन दे इकडे डापे पेन लक्षात सगळं राहतं पण करत नाही आपण. आता नशीबने चाय नाही करो फक्त समोर नाही यावं बेंच हो मस्त बेग मागायचं. न्यू क्लास आला नाही F01. चल पाहू नंबर कुठे पाहून घेऊ आपण. F11 मध्ये का 11 गाईज आमचा पेपर आमच्याच क्लासरूम मध्ये आहे. त्या क्लासरूम मध्ये एखाद्या वेळेस एका बेंचवर 2 जण राहील. एका बेंचवर दोघं म्हणलं तर म्हणजे सुधर रे. लोकांना तुला चांगला वाटतो माहिती का? मी बिघडेल वाटतो. तू किती बिघडेल आहे मला माहिती. तू किती बिघडेल आहे मला माहिती. मी किती चांगलं आहे मला माहिती. पहिले कसं होतं माणूस अँड्री फिनिओल 14 पायावर लिहिले डायरेक्ट. आपला सीट नंबर D25 आहे. 50 चलो गाइस मिलते पेपर के बाद. गाइस आमचा पुरांचा पेपर झालेला आहे. कसं गेलं रे? मस्त गेला. काय काय दिलं? बॅलन्स शीट तर आली ना. काय बॅलन्स शीट आली ना म्हणलं. ते बॅलन्स शीट सर- चौथा क्वेश्चन पासून सगळं तेच आहे ना. मी 35 मार्कच लिहिला. ते बॅलन्स शीट दिलं अरे सोडून. हे कसं करायचं हे बी माहिती नाही कोणतं? मला. हे पर्सेंटेजचं कसं काय माहिती शिकवलंच नाही त्या मिठ्ठे. काही नाही गाईस आपल्याला एवढी अक्कल आहे. पास तर होऊन आपण मस्त पास होणंच इम्पॉर्टंट आहे. टेन्शन नाही. 5 मार्क तर तिथे यालाच येते. आता पोराला का धरलं मॅडमने हाकलून दिलं ना डायरेक्ट. कोणाला? त्या पोराला धरलं त्याला. मग अरे त्याला हाकलून दिलं मॅडमनी. त्याला फोन लावला परत. चिठ्ठी घेतली ना त्याची डायरेक्ट. चिठ्ठी धरली ना. ते माग म्हणून बसलो ते रिलॅक्स होता मग. या बुटांना साथ दिला आपल्याला. बूट खराब झाला पण मिड सेमलाच लिहिलेलं होतं मी हे. पहिल्या पेपरलाच लिहिलेलं होतं त्याच सब्जेक्टचं. तर तेच बूट घेऊन आलो. लिहिले सगळे 14 लिहिले मी. मी बी 14 पाहिलं होतं अवघड वाटलं होतं माहिती डायरेक्ट. पहिले अरे मी डायरेक्ट हँग झालो ना पाहून. पहिले मॅडमने 2 पेज दिले ना फोल्ड नव्हते तर मी म्हणलं हे कुठून आलं भैया. म्हणलं BC एवढे मोठे कॉलम कस काय म्हणलं बॅलन्स शीट येणार नाही एवढं कसं काय आलं. कुठलं म्हणलं आता माग वळू सर्वेश तुले लिहिला म्हणे पेपर. नव्हता मग काय करू असं आहे बाई. दाखवून त्याचं झालेलं होतं ते. बोले आम्ही चुत गए. अरे तुझा का तुझं पहिलं कुठून गेलता भाई. मेले लवकर चालला गेलो. तुला कोण म्हणे निघतोय का? पाहू शकतो सांगायचं तोंड किती बारीक होईल. पेपर चुनलेला आहे म्हणून. पेपर याचा फोकस कर. हे तोंड बोले बॅक आहे का? अरे सागर तो बॅक आहे का? नाही आपला नाही. खरं खरं बोला व्हिडिओ मध्ये. बरं जर निघला तर मग त्याला पार्टी त्याला हाणायचं. निघतो का? सागर निघतो का? हो यश कट्टू वडलेला त्याचे छापले तो अरे इकडे कटवरती ह्या लवड्याचं छापले मी. मग नाही निघत. आणि तू तू काय मा बाय चान्स निघला. बाय चान्स मा बी बाय चान्स. काय आजच्या व्हिडिओ साठी फक्त इथं एवढंच. आमचं पेपर लय शोधलेलं आहे. सगळ्यांचे तोंड बारीक आहे. मी कॅमेरा ओपन करून ऑफिस तोंड बारीक नाही करायचं कोणाचं. झूम चलो बाय गाइस आज के लिए इतने.